गुड आफ्टरनून, जय महाराष्ट्र। तर आम्ही आहोत कोल्हापूरला 31st सेलिब्रेशनसाठी आलो आणि 3-4 दिवस खूप मजा येणार आहे। आम्ही सुवंदन दादा, संदेश, किरण आणि त्यांचे अजून एक फ्रेंड आहेत ते आहोत आणि रात्री 3 वाजताच निघालो आहे। पण रात्री शूट करता आलं नाही कारण का काळोख होता खूप। सो आता फ्रेश वगैरे झालो, स्विमिंग पूलमधनं जाऊन आलो आणि आता जेवण केलं आणि इथून आता निघतोय प्रतापगडकडे जायला। चला, तर आम्ही पोहोचलो आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी। तो प्रतापगड आहे आणि समोरच शिवकालीन खेडेगाव पण आर्टिफिशियल केलं, आर्टिफिशियलच आहे ना हे, हां हस्तकला केंद्र। सो तिकडे आलो आपण। मागे मी आली होती किल्ल्याजवळ पण तेव्हा हे नव्हतं झालेलं असं छान असं। चला इथे जुन्या पद्धतीची मातीची भांडी, महाराजांची मूर्ती, देवांची मूर्ती आहे बघा। आतमध्ये एंट्री केलं तर लहान मुलांसाठी खेळणी आहेत, कॅप आहेत, सगळं विणलेले हाताने ड्रेस सुद्धा आहेत बघा आणि इकडून एंट्री आहे। तर आता आपण आतमध्ये एंट्री केली आहे बघा। सुनू, महाराज कुठे आहेत? महाराज कुठे आहेत आपले? ते बघ, त्यांच्या घरी आलो आपण। आपल्या घरी आहेत ना? पूर्ण शिवकालीन जसं जुनं आपलं होतं इतिहास तसं त्यांनी दाखवलंय स्टार्टिंगलाच बघा। जुने वाडे, जुनी घरं, बैलगाडी, तर इकडून वरती चढलं पायऱ्यांवरून की प्रतापगडचं दर्शन होतं। ते बघा इकडे बघितलं तर वासुदेव आहे बघा। जुन्या पद्धतीची घरं आहेत, काही लोक आराम करतायत, शेकोटी घेत आहेत। विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे छान असं हे बघा, एकदम मस्त केलंय। तो पाळणा सुद्धा आहे। तर आम्ही झुणका भाकरी ऑर्डर केली आणि इकडे चहा।